नमस्कार, मी अदिती। अन्नपूर्णेच्या वात्सल्य खुणा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर बाजारात खूप प्रमाणात कैरी आलेल्या आहेत। तर आज आपण कैरीचाच एक चटपटीत लोणच्याचा प्रकार पाहूया। हा लोणच्याचा प्रकार एक 8 दिवस टिकतो, हा चटपटीत असतो आणि झटपट होतो। तर यासाठी आपण प्रथम कैरी चिरून घेऊया। आपण विळीवर कैरी चिरून घेतोय। अगदी छोट्या छोट्या बारीक फोडी करून घेऊया। चटकदार असे झटपट तयार होणारे कैरीचे लोणचे। या लोणच्यामुळे जेवणाच्या ताटाची तर रंगत वाढतेच, पण त्याचबरोबर तुमच्या जिभेलाही एक चटकदार चव येते। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात खूप प्रमाणात कैऱ्या उपलब्ध असतात आणि हे झटपट होणारे लोणचे तुमच्या जेवणात एक वेगळीच मजा घेऊन येते। आता आपण कैरीच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत। तर ही सगळ्यात पहिल्यांदा एका बाउल मध्ये घालून घेऊया। आता आपण बघूया की आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे लोणच्यासाठी। ह्या कैरीच्या चिरून घेतलेल्या फोडी, मेथ्या, चवीप्रमाणे गूळ, मीठ, तिखट, हिंग, हळद, मोहरी आणि फोडणीसाठी तेल। या ज्या मेथ्या घेतलेल्या आहेत त्या साधारण थोड्याशा मेथ्या घालून 1 ते 2 चमचा मेथ्या घालून तळून घेऊया। या 2 चमचे मेथ्या मी थोड्याशा तेलावरती परतून घेतल्यात। आता या थोड्याशा लालसर झाल्या की आपण या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात। एक ते 1.5 चमचा मी इथे तेल घातलेलं आहे। गरम झाले की त्याच्यामध्ये मोहरी, थोडीशी तडतडली की हिंग आणि 1 चमचा हळद। आता आपण गॅस बंद करून फोडणी थोडीशी गार होण्यासाठी ठेवून देऊया। फोडणी गार होतीये तोपर्यंत आपण या मेथ्या बारीक करून घेऊया। बारीक करून घेऊया। केलेल्या मेथ्या आपण फोडीवरती घालून घेऊया। आता ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, मी साधारण 1.5 चमचा मीठ घालून घेतले। चवीपुरतं तिखट, साधारण 2 चमचे तिखट घालते आणि गूळ। जशी कैरी आंबट असेल त्याच्यानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करावं। आता मी घेतलेली कैरी खूपशी आंबट नाहीये, त्यामुळे मी थोडासा गूळ घालते ह्याच्यामध्ये। गूळ शक्यतो बारीक चिरून घ्यावा, म्हणजे तो विरघळायला खूप सोपा जातो। आता आपण हे सगळं मिक्स करून घेतोय आणि आता ही जी फोडणी आपण गार करत ठेवलेली होती ती आपण ह्याच्यावरती घालून घेऊ। हे सगळं मिक्स करून घेऊ। मस्त चटपटीत लोणचं जे झटपट तयार झालंय। मग तोंडाला पाणी आलं की नाही तुमच्या? आता यातला थोडासा गूळ विरघळू दे, म्हणजे याला थोडं पाणी सुटेल। एक 5 मिनिटं आपण हे असंच झाकून ठेवूया। 5 मिनिटं झालेली आहेत। आपलं हे लोणचं छान मुरलेलं आहे। आता आपण एका बरणीमध्ये घालून ठेवून टाकूया। एकदम झटपट होणारं आणि चटपटीत लोणचं एकदा घरी नक्की करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की कसं झालंय। हे छान एक 8 दिवस तरी टिकतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात तोंडी लावायला हे अतिशय छान वाटतं। तर हे आपलं लोणचं तयार आहे। तुम्हाला लोणचं आवडलं तर आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राइब करा आणि लाईक करा। थँक्यू।